आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे सध्या जोरदार चर्चेत आले। त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 271,85,21,877 रुपये इतके असून ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत। प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार पठारे कुटुंबाच्या मालमत्तेत स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा आहे। जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा समावेश असलेली ही संपत्ती 217,93,00,000 रुपयांहून अधिक किमतीची आहे। यासोबतच सार्वजनिक वित्तीय संस्था आणि इतर देणी मिळून 46,59,00,000पेक्षा अधिक कर्ज असल्याची नोंद आहे। त्यांच्या मालमत्तेत BMW, मर्सिडीज आणि इनोवा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांची समावेश आहे। सुरेंद्र पठारे हे उच्च शिक्षित असून त्यांनी COEP मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। ते गोल्ड मेडलिस्ट असून शिक्षणानंतर विविध उद्योगांमध्ये यशस्वी वाटचाल करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। यंदा ते पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत। विशेष म्हणजे त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे या देखील प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे उमेदवार आहेत। राजकीय पार्श्वभूमी ही तितकीच महत्त्वाची आहे। सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापू पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम अधिक भक्कम झाल्याचंही बोललं जात आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।